पहा दोन्ही टीम्स कॅप्टन लक्ष द्या. तुम्हाला अंपायर्स या मॅच साठी जर खेळाडू दिले तर चालतील का? ओके. आणि प्रीतम दादा येवले यांना देखील विनंती आहे आपण लेग अंपायरच्या भूमिकेत या. चला मॅच स्टार्ट होते. पहिलाच बॉल नो बॉल आहे. वेगवान बॉल होता. लगातारचा दुसरा 2 बॉल डॉट. अप्रतिम गोलंदाजी वैभव मैदानामध्ये करत असताना पाहिला मी त्या टीमसाठी. यावेळी समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला थांबवण्याचा प्रयत्न. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा देखील केला प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. 2 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. चैतन्य आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण परंतु बॉल हातात येण्याआधीच स्टंप्स त्या ठिकाणी मात्र उद्ध्वस्त केल्या गेल्या. परंतु क्षेत्ररक्षण जबरदस्त केले. यश मैदानामध्ये कोण टॅप स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट केली. बॅकअप मिळाला. गॅप मध्ये फर्स्ट स्ट्रोक आहे. चैतन्य यांच्या बॅटमधून आलेला जबरदस्त चौकार. चैतन्य यांना डू ऑर डायची मॅच आहे. महत्वाची मॅच आहे. हा देखील बॉल टॅप स्ट्रोक न सीमारेषेच्या पलीकडे. षटक क्रमांक ओव्हर संपली. ओके 13 रन स्कोरबोर्ड वरती. थर्टीन रन्स ऑन द बोट. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल मैदानामध्ये कंप्लीट केला जातोय. खूप चांगली बॉलिंग केली. प्लेस केलाय. फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. 14 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगला स्ट्रोक. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. फौजी यांच्याकडून खूप जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हो 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 यावेळेसचा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. तितकं क्षेत्ररक्षण देखील प्रयत्न केला परंतु बॉल थांबवला आणि त्यानंतर सीमारेषा ओलांडली गेली. चौकार बापू. हो हो इथे लगातारचे 2 बॉल सीमारेषा ओलांडून फरार. चौकार. डॉट बॉल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर अर्थात किरण आहेत आणि त्यांनी देखील खूप चांगलं सहकार्य केले. धावफलक 2 ओव्हरच्या अखेरीस 23 रन.
आणि आता हे 12 बॉल महत्वाचे आहेत टीम मराठा योद्धा संघासाठी देखील आणि फौजी फायटर संघासाठी देखील. ओव्हर नंबर 3 मध्ये ओमकार. डिक्लेअर 1 धाव. ओंकार निकम बॉलिंग करताना उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चैतन्य शिंदे बॅटिंग साठी. पुन्हा एकदा डॉट बॉल. सलग 3 बॉल निर्धाव टाकलेले आहेत ओंकार निकम यांनी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. स्कोर 28 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हर 28. पुढची ओव्हर घेऊन आलेत सौरभ भिलारे. वाईट चेंडू. पुढचा चेंडू स्ट्राइक वरती तो विशाल यादव. बघूयात काय करतात. आउट. बाद झालेले आहेत विशाल यादव. सौरभ भिलारे यांचे उत्कृष्ट अशी गोलंदाजी. स्ट्राइक वरती आता नवीन बॅट्समन आलेले आहेत अमित यादव. सौरभ भिलारे यांचा पुढचा चेंडू. डॉट बॉल. पुढचा चेंडू सौरभ भिलारे यांचा. वाईट बॉल. अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा डॉट बॉल. शेवटची ओव्हर आहे आणि बीट झाले होते. एक चोरटी धाव घेतलेली आहे. स्ट्राइक वरती चैतन्य शिंदे. बॉलिंग करतायत सौरभ भिलारे. फुल टॉस चेंडू आणि हातात बॉल मारलेला आहे. एकच धाव आत्ताची. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण केलेलं आहे आशुतोष बाबर यांनी. पुढचा चेंडू. डॉट बॉल. ओव्हर. एक इनिंग संपलेले. एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 32. फौजी फायटर संघाला 33 धावांची आवश्यकता आहे. फौजी फायटर्स यांनी लगेच 2 बॅट्समन पाठवायचे. मराठा योद्धा संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला स्पीड घ्या. या पुढील सामना होतोय लक्ष्मी स्ट्रायकर्स वर्सेस कैलास 11. दोन्ही संघाचे कर्णधार इथे टॉस पाडण्यासाठी माईक जवळ उपस्थित राहायचे. लक्ष्मी स्ट्रायकर्स आणि कैलास 11. चला अभि जाधव आणि स्वप्नील शेवते यांनी स्टेज माईक जवळ यायचंय. या पुढील टॉस पाडण्यासाठी मी योगेश शिर्के यांना विनंती करतो. फौजी टॉस पाडण्यासाठी माईक जवळ यायचंय. योगेश शिर्के फौजी. विशाल यादव यांचा पहिला बॉल. वाईट बॉल.
विकेट पडलेले. सौरभ भिलारे आयकॉन प्लेअर आउट झालेले. एकच जल्लोष इकडे मराठा योद्धा संघाच्या. लक्ष्मी स्ट्रायकर्स लक्ष्मी स्ट्रायकर्स यांनी टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा चेंडू डॉट बॉल 1 रन. विशाल यादव यांचा पुढचा चेंडू डॉट बॉल गेलेला आहे. सुंदर असा पटकवलेला चेंडू. 4 धावा ओंकार निकम यांच्या बॅटमधून. धावसंख्या झालेले 6. पहिलीच ओव्हर. पुन्हा एकदा पटकवलेला चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एकच धाव आत्ताची. एकच धाव डिक्लेअर. 1 धाव आलेले आत्ताची. 1 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 8. 1 ओव्हर 8. पुढील ओव्हर घेऊन येतात आदित्य मोरे. फुलटॉस चेंडू आणि विकेट पडलेले. ओंकार निकम बाद झालेले. पहिल्याच चेंडूत पहिलाच धक्का भेटलेला आहे. पुढील बॅट्समन सोन्या फौजी स्वतः संघमालक बॅटिंग साठी आलेले आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत आदित्य मोरे. स्ट्राइक वरती आहेत सोन्या फौजी. पुढचा चेंडू बघूयात काय करतात. उत्कृष्ट असा पटकावला परंतु एकच धाव आत्ताची. पुढचा चेंडू जोरदार फटका मारलेला टॅप शॉट. 4 धावा. उत्कृष्ट असे फलंदाजी रुपेश मोरे यांच्याकडून पाहायला मिळते. पुढचा चेंडू बघूयात काय करतात. फुलटॉस चेंडू घेतला आणि 1 धाव आत्ताची. पुढचा चेंडू रोहन चौरासी यांच्याकडे आणि एकच धाव. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण केलेले आहे रोहन चौरसे यांनी. धावसंख्या झालेले 15 धावा. पुढचा चेंडू हातात बॉल मारलेला आहे AB यांच्याकडे. ओव्हर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 16. बारा बॉल 17 धावांची गरज आहे. बॉलिंग साठी आलेले आहेत अक्षय भाडळकर स्वतः संघ मालक महत्वाचं षटक घेऊन येतात. पहिला चेंडू स्ट्राइक वरती मोरे रुपेश मोरे आणि विकेट पडलेले. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अक्षय भाडळकर यांच्याकडून आणि विकेट पडलेले. स्ट्राइक वरती आलेले नवीन बॅट्समन निखिल कोचळे आणि सुंदर असा प्लेड केला आणि 1 धाव. स्ट्राइक दिलेला आहे आपल्या संघ मालकाला सोन्या फौजी. संघ मालक वर्सेस संघ मालक. बघूयात काय होत आहे. डॉट बॉल आणि मिसफील्ड झालेले विकेट किपर कडून आणि 1 धाव अतिरिक्त मिळालेले. उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसतात अक्षय भाडळकर. चांगल्या मूड मध्ये चांगली बॉलिंग करतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बीट झालेले आहेत. आउट दिलेल्या अंपायरने.
रनआउट. स्टंपिंग विकेट झालेले. सोन्या फौजी बाद झालेले आहेत. नवीन बॅट्समन आलेले आहेत वैभव शिर्के, नावाजलेले खेळाडू, आणि उत्कृष्ट असा प्लेड केला आणि एक धाव घेतलेली आहे. निखिल कोसळे बॅटिंग साठी आणि डॉट बॉल. ओव्हर कडक ओव्हर टाकलेले अक्षय भाडळकर यांनी. धावसंख्या झालेले 19. 6 बॉल 14 धावांची आवश्यकता. 6 बॉल 14 धावांची गरज. बॉलिंग साठी आयकॉन प्लेअर चैतन्य शिंदे उर्फ अण्णा, आणि बॅटिंग साठी आहेत वैभव शिर्के. अरे डॉट बॉल. चांगली बॉलिंग टाकतात चैतन्य शिंदे. डॉट बॉल गेलेला आहे. पुढचा चेंडू पुढे येऊन मारलाय आणि विकेट. हातात मारलेला कॉटन बॉल. नवीन बॅट्समन आलेले आहेत साहिल मोरे. बऱ्याच मॅच नंतर त्यांना बॅटिंग करण्याची संधी भेटली. बॉलिंग करतायत चैतन्य शिंदे उर्फ अण्णा. पहिला चेंडू आणि 6 मारलेला आहे. आउट झालेले ते. पुढील बॅट्समन आता आशुतोष बाबर उर्फ एबी. एक धाव आत्ताची. शेवटचे 2 चेंडू. फौजी फायटर्स संघानं चेस करणं अवघड झालेलं आहे. शेवटचा 1 बॉल आणि 6 मारलेला आहे. यांनी विकेट दिलेले. चैतन्य शिंदे यांनी विकेटचा वर्षाव केलेला इथे, आणि मराठा योद्धा संघ या सामन्यात विजयी झालेला आहे. चला या पुढील सामना लक्ष्मी स्ट्रायकर्स वर्सेस कैलास 11.